उपजोनी या पुढती येऊ काळा खाऊ दही बात वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवन काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे महायोग पीठे तठे भीमरत्यम वरिपुंडरिकाय दासो मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदुसी चरण श्री गुरूंचे ते नमस्करून आता मस्तक हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उपजोनी या पुढे वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे विठ्ठला तुकाराम महाराज म्हणतात उपजोनी या पुढती येऊ याचा अर्थ असा आहे आम्ही आधी आलेलो आहोत पण विचार करून पुन्हा येऊ विचार करून
पुन्हा येऊ. पण कशासाठी येऊ? तर काला खाण्यासाठी, काल्याचा प्रसाद घेण्यासाठी आम्ही पुन्हा येऊ. कारण हे काल्याचा प्रसाद या भूलोकामध्ये आहे, लोकांमध्ये, हा कुठे वैकुंठात नाहीये. लक्षात द्या. आम्ही कुठले? आम्ही वैकुंठवासी. कुठले? आम्ही वैकुंठातले. येतो कुठे? काला खाण्यासाठी या भूलोकामध्ये. कारण का? वैकुंठामध्ये काला नाही, म्हणून आम्हाला कुठे? इथे यावा लागतो. बरोबर की नाही? मग आता इथे आल्यानंतर आम्ही काला कसा खाणार? काला खायला आल्यानंतर इथले लोक फार हुशार आहेत. कसे काला देतात माहितीये का? मग ते काला कसे देण्यापेक्षा आम्ही कसे खाणार? तर एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. म्हणजे आम्ही एकमेकांच्या मुखात देणार. का मुखात देणार माहितीये का? तर तो प्रसाद आहे. आपण आपल्या हाताने दुसऱ्याच्या मुखामध्ये गेल्यानंतर काय होतो? आपल्या हातातून संपर्क डायरेक्ट कुठं होतो? डायरेक्ट त्यांच्या मुखामध्ये होतो. न सांडता, कुठेही सांडवायचं नाही. आणि मुखात दिल्यानंतर त्या समोरच्याने ते गिळलं तर त्याचा प्रसादाचा लाभ आपल्याला मिळतो. म्हणून सुखी घालू हुंबरी. तो सुखी झाला तर आपण सुद्धा सुखी. सुखी घालू हुंबरी. आणि म्हणतात मग आता हा काला करायचा कुठं नक्की? काला करायचा आहे भूलोकात करायचं एवढं नक्की. मग तो कुठे करायचा? तर त्यासाठी काल्यासाठी जागा कुठली निवडली? तर तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट. कारण बर्व ते कशी जागा आहे? बर्व आहे. ती वाकडी तिकडी जागा नाही. तिथे काही अनिष्ट नाहीये. ते तिथे सगळं स्वच्छ आहे आणि म्हणून ती जागा उत्तम आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. विठ्ठला विठ्ठल. असा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. थोडक्यात अर्थ झाला. आता पुढे आपल्याला काय माहितीये का? आपल्याला बरंच चिंतन आहे ना हे काल्याच्या प्रसंगावर मांडायचंय. कारण 8-15 दिवसापूर्वी उन्नेरे क्षेत्रकुंडावर आपला सप्ताह संपन्न झाला. तिथे सुद्धा काला झाला. पण तिथे काय झालं माहितीये का? आपण गायन जास्त केलं, अभंग सोडत बसलो. म्हणून जे काय मुद्दा, जो प्रमुख मुद्दा जो आहे तो काल्याचं म्हणजे भगवंताचं वर्णन, ते राहून गेलं. आणि म्हणून आता मी काय केलं? सगळं शॉर्टकटमध्ये घेतलंय आणि जास्तीत जास्त आता मी काय करणार आहे? भगवंताच्या चरित्रावर बोलणार आहे. विठ्ठला विठ्ठला प्रामुख्याने काला काय असतो हे प्रत्येकाला माहिती पाहिजे. कारण आपण आलोत कशासाठी? काल्याचा प्रसाद घेण्यासाठी. बरोबर की नाही? आता हा सप्ताह चालू झाला. प्रथम आपण परिहार देणं हे कीर्तन करायचं अर्ध कर्तव्य आहे आणि परिहार दिलाच पाहिजे. तो परिहार असा आहे की सालाबाद प्रमाणे गेले 30 वर्ष संपन्न होत असलेला आत्ताचा हा 31वा वर्ष आणि 31वा वर्षामध्ये अतिशय उत्साहात संपन्न पार पडत आलेला, म्हणजे परत जवळजवळ आता संपन्न होणार आहे. कारण आता काल्याचं कीर्तन आहे म्हणजे सांगतेचं कीर्तन आहे. आणि ह्या सांगतेच्या कीर्तनापर्यंत आत्तापर्यंत गेले 4 दिवस जो संपन्न होणारा जो सप्ताह आहे तो अतिशय उत्साहात संपन्न पडला. त्याला कारण काय? तर समस्त गावकऱ्यांचा असणारा सहभाग. बरोबर की नाही? जास्तीत जास्त तरुण मंडळ, महिला मंडळ. आम्ही गेले 3 दिवस इथे मी मुक्काम ठोकून आहे. आजचा 4था दिवस आहे. पाहिलं अतिशय सुंदर अशी इथे साऊंड सिस्टीम सुद्धा आहे आणि सगळं वातावरण म्हणजे कसं भक्तिमय वातावरण आहे. लक्षात घ्या. तिथे बघा, जिथे देव आणि भक्त आणि संत तिघजण एकत्र येतात तिथेच काला होतो. म्हणून इथे आज काला व्हायचं कारणच आहे. कधी तिथे देव सुद्धा आहे, भक्त सुद्धा आणि संत सुद्धा आहेत. आणि इथे जर काला होणार आहे त्याच्यासाठी ज्या ग्रामस्थांनी केलेला अट्टहास, गेले 30 वर्षे केलेला अट्टहास. कारण का? शेवटचा दिस गोडवा. तुकाराम महाराज म्हणतात ना की शेवटचा दिस गोडवा. मग तुमच्या सगळ्यांची ग्रामस्थांची इच्छा आहे की हा जसा 30 वर्ष चालत आला तसा पुढे अखंड चालू राहावा. ही सगळ्यांचं काय आहे? एक मानस आहे आणि हे मानस तुम्ही जपताय. लक्षात घ्या. ही जुनी जाणती मंडळी आहेत. माझे वडील गुरुवारी आप्पा महाराज देशमुख त्यांच्या कालापासून चालत आलेली सगळी मंडळी, थोर मंडळी आहेत. अनेक कीर्तनकार, चांगले कीर्तनकार तुम्ही आपल्या सप्ताहामध्ये देताय. प्रवचनकार चांगले सुंदर असे प्रवचन, त्यांच्या मुखातून आपल्याला चांगलं चिंतन ऐकायला मिळतं. छान अभंग घेतात. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे काय? तुम्हाला तर होतं तो श्रवण, पण आम्हाला सुद्धा चांगलं श्रवण करायला मिळतं. हे आमचं काय भाग्य आहे. आणि तुम्ही आम्हाला संधी दिलीत हे सर्वात जास्त आमचं भाग्य आहे. लक्षात घ्या. कारण आता हे असे बाजार मांडणारे बरेच आहेत. बरोबर की नाही? पण त्यातून तुम्ही आमची निवड केली हे आमचं प्रथम भाग्य आहे. बरोबर की नाही? मग तुम्ही सांगा मला, आज हा काल्याचा प्रसंग इथं आला याचं कारण काय? तुम्ही आयोजित केलेला हा सप्ताह. आणि सप्ताहाची सांगता ही नेहमी काल्याच्या कीर्तनाने होत असते. सप्ताह 2 दिवसाचा असो,
4 दिवसाचा असतो अथवा 7 दिवसाचा असतो अथवा 15 असू दे, सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते. त्याला कारण काय? ही संतांनी घालून दिलेली दिशा आहे, लक्षात घ्या. कारण संतांनी ठरवलंय. बघा, आता तुम्ही 3 दिवस रात्रीचे कीर्तन ऐकलेत, तर रात्रीच्या कीर्तनामध्ये अनेक कीर्तनकाराने कोणी नामपर घेतलं, कोणी मागणीपर घेतलं, कोणी उपदेशपर कीर्तनं घेतली आणि हवे तसं पाहिजे तसं त्यांनी त्यांचं चिंतन मांडलं, बरोबर की नाही. कोणी राजकारणावर बोलावं, कोणी संसारावर बोलावं, कोणी परमार्थावर बोलावं, अनेक गोष्टी सगळ्यांनी मांडल्या. आपण सगळ्यांनी त्या श्रवण केल्या. पण काहीकांनी ऐकलं, काहीकांनी सोडून दिलं. जे चांगलं आहे ते घेतलं, आत्मसात केलं. कारण हा सप्ताहाचा विषयच असा आहे. तुम्ही सांगा मला, हा सप्ताह कशासाठी आयोजित केला जातो? हा सप्ताह कशासाठी आयोजित केला जातो? त्याचं कारणच असं आहे की आपण काहीतरी प्रबोधनातून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा सर्वात तास का तुम्हाला आम्हाला जेवायला मिळायला पाहिजे म्हणून आपण सगळे ते जमलोत, बरोबर की नाही. आता तुम्हाला माहिती आहे आम्ही 3 दिवस इथं मुक्काम ठोकून आहोत, पण सकाळपासून चहा नाश्ता सगळं जागेवर वेळेवर आहे. सगळं आम्हाला मिळतं म्हणजे झालं का? असं नाही. मग ते कशासाठी आम्ही इथे आलो? आमचं सर्व संसार सोडून इथे कशासाठी आलो? तर भगवंताचं कार्य करण्यासाठी. ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही पोहोचते याची जबाबदारी आमची आहे. ते पोहोचावं म्हणून 8 तास आम्ही सुद्धा केलाय. जसा तुम्ही केलाय तसा आम्ही सुद्धा केलाय. आज सांगतेचा कार्यक्रम आहे. मग तुमच्यापर्यंत काय पोहोचलं, काय नाही पोहोचलं त्याची परीक्षा आज आहे. बरं, तुम्ही काय श्रवण केलं 3 दिवसामध्ये? अहो, खरं भगवंताचं नाम जरी आपल्या कानावर जरी पडलं ना सकाळी, लक्षात घ्या, तरी तो दिवस आपला काय होतो? सुंदर होतो, सुखाचा जातो. मग जर सकाळी भगवंताचं नाम ऐकल्यानंतर आपलं जर जीवन सुखी होत असेल, तर आता 3 दिवस सतत आपण भगवंताचंच नाम घेतलं म्हणजे याचा अर्थ काय? ह्या गावामध्ये सतत ह्या भगवंताचं नाम गुजत होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे ह्या गावावर ह्या भगवंताचा काय आहे? पुष्पांचा वर्षाव, कसला आनंदाचा, सुखाचा वर्षाव झालेला आहे. आणि तो सुखाचा वर्षाव आपण इथून घेऊन गेलं पाहिजे. कुठे? घरी नाही. घरी काय? संसार आहे. हा सुख तुम्हाला संसारात नाही मिळणार, लक्षात घ्या. काल्याचा प्रसंग आहे. आता तुम्ही सांगा मला, गावात एवढीच मंडळी आहेत का? सांगा तुम्ही मला. गावातली मंडळी एवढी नाही आहेत गावात. आम्ही, कारण का आम्हाला माहिती आहे, काल पालखीला आम्ही अख्ख्या गावात फिरलो. तुम्हाला सांगतो, त्या माझ्या पायाचे पाय धुवून पाय गोरे झाले माझे. मग किती मोठं गाव आहे. पाहिलं आम्ही. आमचे टाकळेकर बाबा मला अहो अजून पुढे एक घर आहे. अहो बोललो किती? अजून नाही, अजून एक पुढे, तिकडे चला, तिकडे चला. मग एवढा मोठा गाव आहे, सुंदर गाव आहे आणि एवढ्या गावामध्ये एवढीच माणसं. आता त्यात आमची माणसं अर्धी आहेत, आमची म्हणजे मी आणलेली. मग तुमची कुठं आहेत? इथे आलाय, पण तो प्रसादासाठी आलाय. तो कसा आला पाहिजे? चप्पल बाहेर काढली पाहिजे. कुठली चप्पल? आपली पायातली नाही. अहंकार, मद, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी कुठे ठेवल्या पाहिजेत? बाहेर. कारण प्रसाद ज्याला फक्त कुणाला मिळतो माहिती आहे का? ह्या सर्व गोष्टी ज्याने बाहेर ठेवल्या त्यालाच हा प्रसाद मिळतो. त्याचं उदाहरण देतो तुम्हाला. ज्यावेळेला भगवंताने काला केला कुठे? गोकुळामध्ये, त्यावेळेला भगवंताने विचार केला हा प्रसाद भलत्या सलत्यांना द्यायचा नाही. हे देवादिक आहे, सगळे अहंकारी देव आहेत सगळे. प्रत्येकाला अहंकार आहे. मी इंद्र आहे, मी जाणार नाही खाली. प्रत्येकाला अहंकार होता देवांना. मग हे भगवंताला माहित होतं हे सगळे अहंकारी लोक आहेत, या गोकुळामध्ये यांना काही स्थान नाही, यांना काय प्रसाद द्यायचा नाही. म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेला गोकुळातल्या लोकांना, सवंगड्यांना, की काय करा, हा प्रसाद तुम्ही खाल्ल्यानंतर बघा हे सगळे कुठे आलेत माहितीये काय? या नदीमध्ये आलेत, पात्रेमध्ये, ह्या नदीच्या पात्रामध्ये आहेत, जळी झाले मासे. आणि ते मासे होऊन तुम्ही जर हात धुवायला गेलेत ना, तर हाताला असल्याने शीत त्यात पाण्यात जातील आणि ते प्रसाद ते घेतील. त्यांना प्रसाद भेटला नाही पाहिजे. ही भगवंताची कल्पना आहे, आपली नाही. भगवंताची कल्पना आहे. तर देवादिकांना तो प्रसाद न मिळावा यासाठी भगवंतांनी सूचना केली. तुम्ही आम्ही कोण आहोत? म्हणून त्याचं पालन आपण केलं पाहिजे. आपण या धर्म मंडपात येताना अगोदरच आपलं सर्व अहंकार आहे, मन, मी पण आहे, हा सर्व पहिले बाहेर ठेवायचा आणि त्यानंतर आतमध्ये यायचा. आणि प्रत्येकाने चेक करायचे की आपण हे बाहेर ठेवलं का. आणि आपण जर ते बाहेर ठेवलं असेल आजपासून, आत्ताच्या पुरतं नाही, आजपासून आपण जर ते बाहेर ठेवलं तरच इथे आपल्याला प्रसाद तर मिळणारच आहे. लक्षात घ्या, प्रसाद सगळ्यांना मिळणार आहे. पण तो प्रसाद मिळाल्यानंतर तो प्रसादच आहे का, तो भगवंताचा त्याच्यात आशीर्वादच आहे का, हे प्रत्येकाला स्वतःला चेक करायला लागेल. तुम्ही सांगा मग, आमच्याकडे कुठली मशीन नाही चेक करायला.
का तुम्ही खरोखर हे सगळं बाहेर ठेवलंय का नाही ठेवलंय? बरोबर आहे की नाही? प्रत्येकाने मनाला विचारायचं मी काय केलं आज सकाळपासून, पुढे काय करणार आहे. जर मी सत्कर्म करणार असेल तर हा प्रसाद आहे, नाही तर ते काय आहेत, लाह्या आणि दही आहे, याच्या पलीकडे काय नाही. तर तो त्याचं रूपांतर तुम्हाला प्रसादात करायचं असेल तर तो काल्याचा प्रसाद आहे. आता तुम्ही मला सांगा, आता हा काला का करावा, तो सप्ताच्या सांगतेलाच का असावा, काला कोणी केला, कशासाठी केला आणि कुठे केला, हे महत्वाचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. तर खऱ्या अर्थाने पहिला काला कोणी केला असेल तर द्वापार युगामध्ये भगवंतानी केला. कुठे केला? गोकुळात केला. गोकुळात केला, सर्वांना माहिती आहे ना. सर्व कुठे जेव्हा गोधने चारायला गेले त्यावेळेला सर्वांना काल्यासाठी बोलवलं आणि सांगितलं सर्वांनी एकत्र करा काला, आणि तो काला सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला भगवंतानी. आता ती परंपरा द्वापार युगामध्ये झालेली परंपरा आली कुठे? कलियुगामध्ये. आता ही कलियुगातली, त्या द्वापार युगातली जी परंपरा आहे ही कलियुगामध्ये पहिले आणली कोणी काल्याची? तर ती कोणी आणली? माझ्या माऊलींनी आणली. माझा ज्ञान माऊलींनी हा काल्याचा नामदेवरायांनी पुरायांचं कीर्तन चालू असताना साक्षात भगवंत तिथे नाचायला लागले आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. कारण का? ते एवढे लीन झाले होते त्या कीर्तनामध्ये. कारण भगवंताचं म्हणजे साक्षात भगवंताचं चिंतन, त्या वर्णन त्या कीर्तनात होतं आणि ते कीर्तनाचं वर्णन ऐकून स्वतः भगवंत सुद्धा त्या मग्न झालं होतं. आणि म्हणून ती परंपरा ह्या वारकरी संप्रदायामध्ये पुढे रुजू झाली. तुम्ही म्हणाल फक्त काला, हा फक्त काला आहे ना, हा फक्त वारकरी संप्रदायामध्येच केला जातो. लक्षात ठेवा, इतर कुठल्याही संप्रदायामध्ये काला होत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण काल्याचं महत्व आणि काल्याची चव फक्त वारकऱ्यांनाच कळली. बरोबर आहे ना? फक्त वारकऱ्यांनाच कळली, म्हणून वारकरी फक्त हा सप्ताहामध्ये सांगतेचा कार्यक्रम म्हणजे काल्याचं कीर्तन. विठ्ठला विठ्ठला. आता काल्याचं कीर्तन म्हणजे नक्की काय, हा प्रश्न सगळ्यांना पडतो. लक्षात ठेवा, आता दरवर्षी आपल्या गावात काला होतो, सर्व इथल्या ग्रामस्थांना सगळ्यांना माहिती आहे. कारण तुमचं भाग्य आहे ते की तुमच्या गावात काला होतो, म्हणून तुम्हाला सगळं माहिती आहे काला का होतो, कुठे होतो, कसा होतो ते. पण काही नवीन नवीन पाहुणे येतात आणि त्यांना प्रश्न पडलेला असतो. तुम्ही म्हणाला आमच्यासाठी झालं, पण त्यांना सांगा. म्हणून त्यांना सांगावंसं असं वाटतं की काला हा वाळवंटात केला जातो. वाळवंट काय आहे माहिती आहे काय? जिथे सर्व स्वच्छ आहे. बरोबर, तिथे वाळवंटामध्ये कुठलंही तृण उजत नाही. तृण म्हणजे काय? इथे मीपणा अहंकाराला थारा नाही इथे. कारण इथे सगळ्यांनी चपला त्या बघा बाहेर काढल्यात, सगळे आतमध्ये कसे आलेत? स्वच्छ आलेले आहेत. आणि त्या स्वच्छ आल्यामुळे इथे काय झालंय? इथे काला आपण करणार आहोत. आता या काल्याच्या कीर्तनाला संतांनी मर्यादा घालून दिले. काय दिले? इतर कीर्तनामध्ये रात्रीच्या म्हणजे तुम्ही 3 दिवस अतिशय श्रवण सुखाचा लाभ घेतलात, अनेक जणांचे अनेक विचार तुम्ही ऐकलेत, त्यांचे नाही तर संतांचे विचार तुम्ही ऐकलेत तर तुम्ही मंत्रमुग्ध झालेत. लक्षात घ्या. पण तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही त्यातलं काही सांगणार आहात, तर त्यातलं मला न सांगावंच लागणार आहे. कारण का? मला बंधन आहे, त्यांना सुद्धा बंधन आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने बंधन आहे, पण मला माझ्या पद्धतीने बंधन आहे. मला माझ्या या आजच्या म्हणजे मला म्हणण्यापेक्षा काल्याच्या कीर्तनकाराला काल्याचं कीर्तन करत असताना फक्त आणि फक्त जे देवे केले गोकुळे चरित्र ते उच्चारावे. देवे केले गोकुळे म्हणजे जो भगवंताने, कुठल्या भगवंताने? गोकुळात कोणी चरित्र केलं? तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोणी केलं चरित्र? भगवान श्रीकृष्णाने. मग श्रीकृष्णाने चरित्र कुठे केलं? गोकुळात केलं. आता त्या गोकुळातला चरित्र इथे काय करायचं आहे? उच्चारायचं आहे. उच्चारायचं म्हणजे फक्त उच्चारायचं, बोलायचंय. आज फक्त बाबा बरं आहे ना,
किती मान आहे, किती सन्मान आहे या वयामध्ये त्यांना. म्हणजे माझ्यासारख्याने त्यांच्याकडे जावं आणि त्यांना विनंतीपूर्वक सांगावं, बाबा तुम्ही चला, म्हणजे त्यांची किंमत वाढल्यातच जमाय. तसंच तुम्ही संसारात राहून तुमची किंमत कमी करून घेण्यापेक्षा या परमार्थात त्या कालच्या परवाच्या कीर्तनकारांनी सांगितलं, तुम्ही माळा घालू नका, नाही घातल्या तरी चालतील. काय म्हटले? नाही माळा घातल्या तरी चालतील, पण आम्ही म्हणतो माळा घाला. का? तर तुम्ही माळा घातलात तर वर्तन बदलेल. नाही तर लोक म्हणतात मी कुठं माळकरी आहे, आपला करायचा परमार्थ. मी माळकरी नाही हो, परमार्थ करायचा, माळकरी नाही ना मी. म्हणजे मला बंधन. लक्षात ठेवा, जर बंधन असेल तरच तुम्ही सक्सेस व्हाल. बंधन नसेल तर विषय सोडून द्या. जर एखाद्याला जर बंधन नसेल कुठल्याही गोष्टीचं, तो काय होतो? आता ह्या मनाला जर आपण बंधन नाही ठेवलं तर मन कसं सुद्धा वागू शकतो. लक्षात घ्या, कुठेही धावू शकतो. मग त्याला आपल्याला स्वतःला बंधन घालावं लागतं, तेव्हा तो मन स्थिर होतं. तसंच आहे, आपल्याला कुठल्याही क्षेत्रात काम करायचं असेल, कुठल्याही क्षेत्रात वावरायचं असेल तर आपल्याला त्या क्षेत्रामधले बंधन असावं. आणि ते बंधन असायचं तर आपल्याला संसारामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. संसारात नाही, संसारातून बाहेर पडून आपल्याला पुढे जायचं असेल तर या परमार्थात यावं लागेल. आणि ह्या परमार्थात आल्यानंतरच आपल्याला काय होणार आहे? सद्गती प्राप्त होणार आहे, भगवंताची प्राप्ती होणार आहे. लक्षात घ्या. तुम्ही मला सांगा, आता हे जे उभे टाळकरी उभे आहेत ना, हे सगळे माळकरी आहेत. आता एखाद्याच्या गळ्यात नसेल त्याला मी जबाबदार नाही, पण बहुतेक मला ते वाटते सगळे माळकरी आहेत. आणि जर एखादा नसला तो त्यातला सुटला धरून चाला. पण हे सगळे माळकरी, त्यांना विचारा, यांना एकाला तरी देव दिसलाय काय? विचारा, दिसलाय काय? दिसलाच नाही. जर ह्यांना नाही दिसला तर तुम्हाला कुठून दिसेल? यांना नाही दिसला तर तुम्हाला कुठून दिसेल? मग यांना पण का दिसला नाही? ते म्हणते आम्ही माळा घालून आम्हाला का नाही दिसला? सांगा मला, भगवंत काय सोपा आहे का? तो कुणालाही दिसेल. त्यासाठी अट्ठास आहे, त्याग आहे, वैराग्य आहे. संतांनी केलं ते आपल्याला जमणार आहे का? तुम्ही सांगा मला. अहो तुकाराम महाराजांचा मुलगा मेला, बायको मेली, ते झाले बरे झाले, कटकट गेली. आपण 12 दिवस रडून 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 मग दुसऱ्याशी रात्री तिकटे आपण 13व्याला. ही आपली पद्धत आहे महाराज. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्यात आणि संतांच्यात बराच फरक आहे. मग त्या संतांच्या वाटेवर आपल्याला जाऊन खऱ्या अर्थाने परमार्थाचा अंगीकार केला पाहिजे. म्हणून वारकरी होण्यात सुद्धा काही पद्धती आहेत. आपण वारकरी झाल्यानंतर आपलं आचरण कसं असायला पाहिजे? तर प्रभू रामचंद्रासारखं असायला पाहिजे. चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळे. नुसता विचार करायचा आहे, पण आचार कुणाचा करायचा आहे आपल्याला ते पण सांगितलंय. भगवान प्रभू श्री रामचंद्राचा करायचा आहे. कारण प्रभू रामचंद्र काय होते? एक पत्नी एक वचनी, एक पत्नी आणि एक वचनी आणि एक वाणी, एक वाणी, एक बाणी, हे सर्व होते. आणि कुठेतरी पुरुष, मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम. आम्हाला वाटलं सतीश खाडे महाराज फक्त टाळकऱ्यात मध्येच प्रावीण्य आहेत. बघा, छान महाराज. मग अभ्यास आहे. तर मर्यादा पुरुषोत्तम आहेत कोण? प्रभू रामचंद्र. आता त्यांना मर्यादा होती ना, म्हणून ते रामचंद्र नावारूपाला आले. आपल्याला मर्यादाच नाही महाराज. आहे का मर्यादा? मर्यादा असतं ते आपण सुद्धा तिथेच असतो ना, त्या क्षेत्राला असतो. म्हणून प्रत्येकाला मर्यादा असावी. म्हणून काल्याच्या कीर्तनाला सुद्धा मर्यादा आहे. आपण आता थोडंसं काल्याकडे वळूया. तर ह्या काल्याच्या मध्ये काय आहे? प्रत्येकाला प्रश्न पडला. हा मडका आहे, हा मडका इथे टांगला आहे. 2 हार 2 बाजूला लावलेत, मध्ये शिख्यामध्ये तो मडका टांगलेला आहे. बरोबर की नाही? खाली मृदुंगमणी आहेत, बाजूला आहेत थोडेसे. पण याच्यामध्ये काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय, काही जणांना माहिती आहे. त्याच्यामध्ये लाह्या आणि काय आहेत? दही आहे. बघा, दही आणि लाह्या अंगरूपाने वेगवेगळे आहेत. एक जल रूप आहे, एक काय? पाणी तत्व आहे. बरोबर की नाही? आणि एक काय? स्थायू. बरोबर की नाही? मग हे 2 भिन्न प्रकारचे पदार्थ आहेत, भिन्न आहेत, पण त्यांना एकत्र आणलंय. काय? हे दोन्ही भिन्न आहेत पण त्यांना एकत्र आलंय. आणि दोघांचाही रंग कसा आहे? सफेद आहे, पांढरा आहे. तो सफेद पांढऱ्या रंगाचा काय आहे माहिती आहे का गुणधर्म? शांततेचं प्रतीक आहे. म्हणून ह्या वारकऱ्यांचा कलर कसा आहे बघा. आम्ही सगळे शांत आहोत महाराज, आपण शांततेचं प्रतीक आहोत. कारण आमचे वस्त्र बघा ना कसे आहेत,
शुभ्र आहेत आणि म्हणून हे दोन्ही जे ह्याच्यामध्ये दही आणि जे लाह्या घेतल्यात ना त्या शुभ्र घेतल्यात, कारण ते शांततेचं प्रतीक आहे. आणि हे शांततेचं प्रतीक ज्या वेळेला दोन्ही एकत्र येतात ना तेव्हा त्याचा काय होतो माहिती आहे काय, ते भगवंताची त्याच्याकडे कटाक्ष जातो आणि त्या कटाक्ष गेल्यानंतर त्याचं रूपांतर काय होतं, प्रसादामध्ये होतं. बरोबर की नाही. आता तुम्ही सांगा मला, मग हा प्रसादच हाच का प्रसाद? त्याचं कारण असं आहे कारण इथे काला आहे. कारण काला कुणा कुठे केला जातो माहिती आहे काय, जिथे देव संत आणि भक्त एकत्र आल्यानंतर काला होतो. आता देव तर आहेतच इथे, तर संत कोण आहेत त्यांनी चेक करा. बाकीचे आहेतच भक्त सगळे, बरोबर आहे की नाही. मग हे सगळे एकत्र आल्यानंतर आता इथं काला आहे म्हणजे हा काय प्रसाद आहे. मग ह्याच्यात कुठली शंका नाही आहे. मग ह्याच्यात शंका नसेल, भगवंतांनी सांगितलं इथं हा प्रसाद आहे आणि या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे ते जमलेलो आहोत, म्हणजे हा काला होणार आहे. विठ्ठला विठ्ठला काला 3 प्रकारचा असतो. काला 3 प्रकारचा असतो. जीवशिवैक्य काला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा दही भाताचा काला. आता हा आपण 3ऱ्या क्रमांकाचा दही भाताचा खिचडी काला केलेला आहे, बरोबर की नाही. आता ह्या 3 काल्यापैकी हा एक काला आहे, बरोबर की. आणि हा प्रसाद म्हणून आपण इथे ठेवलेला. आता काल्याचा प्रसाद आपल्याला जर सेवन करायचं असेल त्यासाठी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळं अहंकार सगळे बाहेर ठेवून तुम्ही इथे सगळे उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात काल्याचा प्रसाद सुद्धा सगळ्यांना मिळणार आहे, बरोबर की नाही. पण थोडासा अठ्ठास आपल्याला करायला पाहिजे. तो अठ्ठास कुठला, एवढं तप्त ऊन आहे, बरोबर की नाही. तप्त ऊन आहे. या तप्त उन्हामध्ये तुमचा सगळ्यांचा इथे 2 तास बसणं म्हणजे तुमची काय आहे, परीक्षा आहे, बरोबर की नाही. मग ती परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्हाला हा प्रसाद मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, आता 2 चरित्र आपण म्हटलो, एक प्रभू रामचंद्राचा आणि एक भगवान श्रीकृष्णाचा जो विचार केला. कारण आता हा काला आणि काल्यामध्ये भगवंताचं वर्णन का करायचं, त्याचं कारण असं आहे, ज्या ज्या वेळेला या आपल्या धर्मावर, हिंदू धर्मावर ज्या ज्या वेळेला संकट आलं ना त्या वेळेला भगवंताने काय केलं, अवतार घेतली, बरोबर की नाही. कारण का, भगवंताचं कार्यच आहे ना ते. धर्म रक्षावया अवतार, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी आली, ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट आलं त्या वेळेला भगवंताने काय केलं, अवतार घेतली. आता हे अवतार अनेक प्रकारची घेतली, त्यातले प्रमुख 6 प्रकार आहेत. त्या अवतारांचे, देवांचे प्रमुख 6 प्रकार आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णोत्तम. लक्षात घ्या, हे पहिले सुरुवातीचे अंश, अंशांश, आवेश आणि कला, ही 4 सोडल्यानंतर शेवटचे 2 आहेत पूर्ण आणि पूर्णोत्तम. ते अवतार कुठले असेल तर पूर्ण अवतार प्रभू रामचंद्राचा आणि पूर्णोत्तम अवतार प्रभू श्री भगवान दुर्जन कारण करण संहारे, रामकृष्ण पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण. शेवटचे जो 2 प्रकार आहेत ना, पूर्ण आणि पूर्णत्व, आपण त्याचा विचार थोडा करूया. सर्व
बघायला लागले माझ्याकडे. का? त्यांना माहिती आहे त्यांची 3 नावं आलीत माझ्याकडं. ते म्हणलं आम्ही 3 तयार केलीत. आता किती? 3 माणसं तयार केलीत त्यांनी. पण बोललो सप्ताह येईपर्यंत टिकू द्या, राहू द्या म्हणून त्यांना आता उत्स्फुरण देण्यासाठी मला बोलावं लागलं. आहेत आमची माणसं, ती सांगतील घरी गेल्यावर काय महाराजांनी सांगितलं आपले फिलोसफीची वाफेगाची 3 माणसं होणार आहेत. मी त्यांना पण जरा स्फुरण होईल आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतो. अजून 3 ची 6 झाली तर काय वाईट आहे? चांगलीच गोष्ट आहे ना. मग ते सगळं होणार आहे ते काय भगवंत आपल्याकडून करून घेणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून बरोबर आहे की नाही? आता तुकाराम महाराज काय म्हणतात? आम्ही इथले नाही, आम्ही कुठले? वैकुंठातले. मग आम्ही वैकुंठातले, मग इथे कशासाठी येणार आहोत? उपजून या पुढती येऊ. म्हणजे विचार करून. का विचार करणार आहे? कारण काला आम्हाला इथंच मिळणार आहे म्हणून आम्हाला परत यायचं आहे. आणि आल्यानंतर काय करायचं? अभंगाच्या पहिल्या चरणात करू असं थोडक्यात तुकाराम महाराजांनी म्हटलं. आपण आता चरित्राकडे येऊया. ज्या वेळेला कंसाचं उच्छाद माजला आणि कंसाने अन्याय करायला सुरुवात केली. कुणावर? साधू संतांवर. लक्षात घ्या, देवादिकांवर अन्याय करायला सुरुवात केली. त्यावेळेला ह्या पृथ्वीला भार सोसवेनासा झाला. पृथ्वीने कंप्लेंट केली कुणाकडे? श्री अनंत मधुसूदन त्या मधुसूदनाकडे गेलाय. कोण? पृथ्वी माता गाय बनवून गेली. गायचा अवतार घेतला आणि त्यांच्याकडे गेला आणि मधुसूदनाला सांगितलं की हे बघा की तुम्ही जरा विचार करा. आता देवादिकांवर सुद्धा अन्याय व्हायला लागलाय. अहो नवे तर ज्या पृथ्वीतलावर सर्व असणाऱ्या जनतेवर आणि साधू संतांवर ह्या कंसाने काय केलंय माहितीये का? अन्याय करायला सुरुवात केली. त्याचा पाप वाढत चाललंय आणि जर तुम्ही त्याला रोखलं नाहीत तर ही सृष्टी नष्ट होईल आणि त्या दैत्यांचं राज्य येईल. जरा तुम्ही काहीतरी विचार करा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे म्हणले, मला एक अवतार आता घ्यावं लागेल. कारण का? तुम्ही स्वतः माझ्याकडे आल्यानंतर, पृथ्वी माता आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे करू आपण. आणि मग त्यांनी काय केलं? आता मी एकटा येणार नाही अवताराला, कारण प्रत्येक वेळेला अवतार एकटा नाही घेतला, त्यांच्याबरोबर कोण नाही कोणतरी होते. मग आता ह्या वेळेला कोण घेणार? तर मागच्या वेळेला कोण होते? बलराम दादा होते.
नाही सॉरी लक्ष्मण. हा लक्ष्मण होते. प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये लक्ष्मण होते त्यांच्या बरोबर. मग आता काय केलं, त्यांना सांगितलं कुणाला, शेषाला, कारण शेष होता ना त्यांच्या बरोबर. शेषाला सांगितलं, शेष चला आता आपलं काम चालू झालंय. म्हणले काय, उद्यापासून ड्युटीवर जायचंय. कुठल्या, पृथ्वी तलावर जायचंय, अवतार घ्यायचंय. म्हणले कुठला अवतार, शेची जमणार नाही. म्हटले का, तुझ्या बरोबर मला यायचंच नाही. कोण म्हटला, शेष म्हटला. कायम शेष त्यांच्या बरोबर आहे, पण म्हणलं पृथ्वीवर मी येणार नाही तुमच्या बरोबर. का, मागच्या वेळेला फसवलं तुम्ही मला. का, तुम्ही सांगितलं चल माझा तू भाव हो, म्हणून मी तुझा भाव झालो. तू काय केलास, तुझा बारका भाव केलास. बरं केलास तर केलास, तू वनवासाला निघालास. वनवासाला निघालास तर निघालास, तुझी बायको तुझ्या बरोबर घेतलीस, माझी बायको घरी ठेवलीस. बरोबर की नाही. मग ते सगळं तू केलंस. कधीतरी तुला असं वाटलं का, तू कधी बोललास का मला का तुझी पण बायको घे बरोबर. हा तिच्यावर किती मोठा अन्याय झाला. कुणावर, माझ्या बायकोवर. तिने किती सहन करायचं ते माझ्यासाठी. असा अन्याय करत जाऊ नका हो. नाही मला आता मी नाही येणार म्हटले. अरे बाबा जाऊ द्या, ते झालं तर गेलं. पण आता एक काम कर, आता तू मोठा हो ह्या जन्मात, मी बारीक होतो. म्हणले मोठा, हा मग तू मोठा हो. बलराम दादा, आता त्या बलराम दादाचं चरित्र पाहिलं ना तुम्ही, तर ह्या बलराम दादाचं कधीच ऐकलं नाही भगवंताने, कधीच नाही. वेळ आली तर रामायणामध्ये रामाने कधीतरी लक्ष्मणाचा काहीतरी ऐकलं असेल, पण ह्या चरित्रामध्ये, कारण का, वाट चुकला ना, चूक दाखवली भगवंताला, भगवंताची. बस मला भगवंत म्हणलं बस तू आता शेष माझा आसन तू न, तू मला शिकवतोस. हे आता कलियुगात चाललंय. खालची लोक वरच्या लोकांना प्रश्न विचारायला लागले, महाराज हे असं का, म्हणून लक्षात ठेवा. म्हणून ती पद्धत तिथून आली. आणि मग शेषाने जेव्हा सांगितलं, बोले ठीक आहे तू मोठा भाऊ बनलास ना, मोठा झालो, चला चला. मग बलराम झाले आणि भगवान श्रीकृष्णाचं आता काय झालंय माहितीये काय, अवतार घेण्याची वेळ आली. आता ज्यावेळेला दोन कुटुंब एकत्र भगवंताच्या दर्शनासाठी गेले होते आणि दोन्ही कुटुंब जे सहकुटुंब होते, पती पत्नी, आणि दोघांनी दर्शन घेतल्यानंतर आधी त्यांची भक्ती फार थोर होती. भगवंत त्यांना प्रसन्न झाले होते आणि भगवंत प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी सांगितलं बघा तुम्हाला काय मागायचे ते मागा, एकच वर मागा. मग त्यांनी एका जोडप्याने सांगितलं, तू भगवंत आम्हाला दुसरं काही नको, धन संपत्ती काही नको आम्हाला, फक्त तू आमच्या पोटी जन्माला यावा एवढीच आमची इच्छा आहे. काय सांगितलं, तू आमच्या पोटी जन्माला यावं एवढीच आमची इच्छा आहे. म्हणले ठीक आहे चला तुमची इच्छा आम्ही पूर्ण करतो. दुसऱ्या जोडप्याला विचारलं, बोललं तुमची काय इच्छा आहे. त्या जोडप्याने सांगितलं, बस तू आमच्या अंगा खांद्यावर खेळावा एवढीच आमची इच्छा आहे. बघा तथाच तू म्हटले. चला मग पहिला जोडपा कुठला होता सांगा मला बघू. पहिला जोडपा वसुदेव देवकी, दुसरा जोडपा नंद यशोदा. आणि मग त्यांच्या जन्माला आता त्यांचं ते पूर्ण करायचंय ना, दिलेलं वचन पूर्ण करायचंय. मग काय केलं, अवतार कार्य सुरुवात झाली. आणि मग ज्यावेळेला वसुदेव आणि देवकीचा विवाह झाला, आता तो सन्मतीने झाला. वसुदेवाचा आणि देवकीचा अतिशय थाटात असा विवाह त्या काळात कुणाचाच झाला नसेल. तुमच्या आमच्या फक्त लग्नाला काय बियर आणि बाटल्या बस एवढ्याच, पण त्या लग्नामध्ये काय थाट होता, पंचपक्वानं होती, सगळे साधू संत सगळे जमा झाले होते. असं यथासांग तो विवाह सोहळा संपन्न झाला. संपन्न झाल्यानंतर त्या भावाला किती अभिमान, माझ्या बहिणीचं लग्न आहे. काय म्हणला, माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि माझ्या बहिणीची विदाई मी स्वतः करीन आणि रथाचा स्वार्थी मी स्वतः होईन. किती भावाचं प्रेम बहिणीवर, लक्षात ठेवा. आताचे भाव बहीण एकदा कधी जाते, लय त्रास दिला हो तिने, म्हणते मला लय त्रास दिला हिच्यामुळे, मला नाही कधी पॅन्ट नाही कधी कपडे, का नाही ताईला पाहिजे. बाबा म्हणतात ताईला पहिलं पाहिजे. काय झालं, परीक्षा आली, फी ताईची पहिली भरायची, दादाची नंतर भरू. प्रत्येक वेळा दादावर अन्याय. बरं झालं म्हटलं, पण त्यावेळेचा कंस होता ना, त्याला एवढं बहिणीवर प्रेम होतं ना, का बहीण माझी आता सासरी जाणार आहे, मी तिला स्वतः घेऊन जाणार म्हटले, तिच्या सासरी सोडणार. आणि मग रथाचा सारथी कोण होतो लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्ण सुद्धा कुणाचा सारथी झाला होता, पांडवांचा सारथी झाला होता, पण तो स्वइच्छेने होता. कोण, भगवान श्रीकृष्ण स्वइच्छेने होते. तसेच कंस सुद्धा स्वइच्छेने त्या सारथी झाला होता, कुणाचा, बहिणीचा. आणि मग ते रथ निघाला होता. आता त्या वसुदेवाच्या गावाला चाललाय रथ, आणि अचानक काय झालं, आकाशवाणी झाली. आठवा पुत्र ना, मग हिलाच संपून टाकायचा. आठवा पुत्र होईलच कुठून, मूळच काढून टाकू आपण. म्हणून त्यांनी शस्त्र घेतलं आणि धावत सुटला कुणाकडे, बहिणीकडे. आता बहिणीकडे गेल्यानंतर भाऊजी वसुदेव ते आले. आता काल सुद्धा आपल्या इथं भाऊजींचं लग्न लागलं माहितीये ना, भारुडामध्ये भाऊजी आहेत वाटतं. हा, मग तसेच ते भाऊजी बहिणीवर बोलले, बघ एक थांब कंसा, तुला एक सांगतो नियम.
आता वसुदेव सामान्य माणूस नव्हते. ते म्हणले तुम्हाला नियम सांगतो असं आहे की तुम्ही स्त्री हत्येचं पाप डोक्यावर घेऊ नका, कारण तुम्हाला राज्य करायचंय भविष्यात. स्त्री हत्येचा पाप तुम्ही डोक्यावर घेऊ नका. तुमचं काय म्हणणं आहे? माझा 8वा मुलगा तुमचा कर्दन काळ आहे ना, देतो ना तुझ्या ताब्यात, देतो ना, तू कशाला काळजी करतोस? तो म्हणले असं नाही, तुमच्यावर विश्वास नाही, तुम्हाला बंदीशाळेत जायला लागेल, तिथून तुम्हाला जी मुलं होतील ती मी मारेन, हे करेन. ठीक आहे म्हणले, चालेल. झालं, बंदीशाळेत त्यांना टाकलंय आणि पहारा वाढवला. पहिलं मूल जन्माला आलं. शिपायांनी सैनिकांनी जाऊन सांगितलं कंसाला, बाबा वसुदेवांचं पहिला मुलगा जन्माला आलाय. कंस बघायला आला. दरवाजे उघडले, आतमध्ये गेले, मुलाला हातात घेतलं, मुलाकडे पाहिलं. अतिशय गोंडस मुलगा हो. एकच काही तासांचं जन्माला आलेलं ते बाळ होतं. ते पाहिल्यानंतर जातीने कोण होता? दैत्य होता. पण त्याच्या मनामध्ये सुद्धा काय झाली? एक करुणा निर्माण झाली. म्हणले एवढं चांगलं सुंदर गोंडस बाळ, मी ह्याला का मारावं? बघा, का मारावं मी यांना? नाही म्हटले, नाही मारायचं ह्यांना. अशा मनात कल्पना आली. पण आमचा आगलावे आहे ना नारद मुनी, इथं लगेच दुसऱ्या क्षणात, असं काय करू नको, मनात काय आणू नको बाबा, ये तू असं नको आहे बघ, हा किती आहे? पहिला आहे ना. अरे तो तुझा कर्दन काळ फार हुशार आहे, तू सरळ गणती करतोस तो उलटी करील, 8व्यापासून मोजत येईल खाली, ना इकडं पहिला होईल 8वा आणि तुला हाच मारील, याला खलास कर. म्हटलं नाही जमणार नाही. म्हटले नाही, तुला खलास करावं लागेल, नाही तर काय खरं नाही तुझं. हे ऐकलं त्यांनाही पटलं. बोललो बरोबर आहे, जो 8वा मुलगा, मी एवढा मोठा कंस राजा आणि मला मारणार म्हणजे नक्की त्याच्याकडे काहीतरी योजना असेल, नाही याला मारलं पाहिजे. आता तुम्ही सांगा मला, आपल्या नारदांनी त्यांना सांगितलं दैत्याला याला मारायला, खरं तसं माझ्या तुम्ही विचार कराल ते पापच होतं. पण लक्षात घ्या, ह्याचं सुद्धा पाप वाढवायचं होतं. कुणाचं? कंसाचं. कारण त्याचा 8वा जन्म भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर काही कालांतराने ह्याचा काय होणार आहे? नायनाट होणार आहे. पण तो नायनाट कधी होणार आहे? जेव्हा ह्याचे पापाचे रांजण भरतील ना, त्यावेळेलाच ह्याचा नष्ट होणार आहे हा. म्हणून ह्याचे पाप जेवढे वाढतील तेवढे वाढवून द्यायचे आहेत. म्हणून त्या जन्माला आल्यानंतर लगेच त्या मुलाचा, कारण त्याचं कर्तव्य, त्यांनी केलेलं कर्तव्य, त्यांनी आचरण केलेलं किंवा त्याचं कर्तृत्व काय पुढे होण्यापेक्षा इथंच संपवायचं असा निर्णय घेऊन त्यांनी सांगितलं माझं. आणि त्यांनी सांगितलं बघा, इथून सगळी मुलं मारून टाका, एक पण ठेवू नका, एवढंच सांगून ते निघून गेले. तिथून नंतर मग दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 6 मुलं मारली. 7वा काय झाला? योगमायेने आपल्या गर्भामध्ये नेला. वेळ आली 8व्याची. आता 8व्याची वेळ आली. आता तो कोण आहे? भगवंत आहे. आता भगवंत असं सामान्य आपल्यासारखं जन्माला येईल का? आता आपल्याकडे जन्माला येताना सिझर करताना लाईट जाते, डॉक्टर सिझर करायला घेताना लाईट जाते, मग काय करायला लागतो? जनरेटर. त्यावेळेला त्या बंदी शाळेमध्ये लाईट नव्हती, दिवे होते दिवे. पण जन्माला 8वा येणार म्हणून सगळीकडे काय झाला? प्रकाश झाला. लक्षात ठेवा, कारण का जन्म आहे भगवंताचा, तुमचा आमचा नाही. आणि मग सगळीकडे प्रकाश निर्माण झाला आणि त्या प्रकाशाच्या झोतामध्ये सर्व सैनिक काय झाले? मूर्छित पडले, तिथेच पडले जागेवर. 8व्याचा जन्माचा वेळ आली. जन्माचा वेळ आल्यानंतर तिला देवकी मातेला प्रसूतीच्या कळा यायला लागल्यानंतर वसुदेवाची घालमेल झाली. का? खऱ्या अर्थाने आता हा 8वा आहे, आता मी काय करू? आता हा जन्माला आल्यानंतर असंच त्याला द्यावं लागेल. आणि जी आकाशवाणी आहे ही खोटी ठरेल, ही हिची चिंता लागली होती वसुदेवाला. आता हे मी काय करायचं? मी तर इथं बंदी पडलोय, मी काय करू शकत नाही, असं विचार करत असताना तिकडे बाळ जन्माला आलं. आल्यानंतर काय झालं? आल्यानंतर यशोदा माता आपल्या देवकी माता मूर्छित पडली. का मूर्छित पडली? ते काही एवढंसं बाळ नव्हतं, 8 वर्षाची मूर्ती होती. 8 वर्षाची बाळ. त्याला सुद्धा कळलं नाही आपण जन्माला आल्यानंतर किती वर्षाचं का किती महिन्याचं का किती दिवसाचा असायला पाहिजे. त्याला वाटलं आपल्याला यायचं आहे ना, मग घाई एवढी, आला 8 वर्षाचा. वसुदेवाने पाहिलं, बापरे 8 वर्षाचं आलंय. वसुदेव जागे होते ना, ते चिंतेत होते. त्यांनी पाहिलं त्यांच्याकडे, म्हणलं तुम्ही? मीच आहे का? शंका आहे? म्हणजे नाही तुम्ही एवढे मोठे कसे काय? अरे हो, थांबा परत बारीक. आणि मग देवकी मातेला हलवलं. अरे मूर्छित पडली होती ना, हलवलं. ती जागी झाली. आणि ती जागी झाली आणि काय केलं? वसुदेवाने तिला, त्या बाळाला आपल्या मिठीत घेतलं. मिठीत घेतल्यानंतर मग देवकी मातेमध्ये सोडा मिठी,
लग्झरी तुम्ही आता मिठी मारत बसू नका, आता ह्याला कुठेतरी लपवा, काहीतरी तुम्ही करा, नाहीतर हा सुद्धा जाईल, लक्षात ठेवा. प्रेम जाऊ द्या, आता प्रेम उतू चाललंय तुमचं ते राहू द्या, आता ह्यांना न्या कुठंतरी बघा आता कसं काय बसू दे. म्हटलं आता मी कसं काय करू. एवढंच बोलल्यानंतर तो 8 वर्षाची मूर्ती जी छान लहान झाली होती ना, ती लहान मूर्ती बोलायला लागली. म्हटले एक काम करा, तुम्ही एक काम करा, मला इथे ठेवू नका. छोटीशी मूर्त म्हणायला लागली की मला तुम्ही इथे नेऊ नका, तुम्ही नंदाच्या घरात न्या, नंदाच्या घरी न्या, गोकुळामध्ये न्या. आणि एवढं बोलल्यानंतर ती मंदिर जे तुरुंगाची सगळी दरवाजे उघडले, सगळे सैनिक मूर्छित पडले होते आणि रवाट मोकळी झाली. आणि मग वसुदेवाने इकडे तिकडे पाहिले, कोपऱ्यात टोपली होती, त्या टोपलीमध्ये भगवंताला घेतलं आणि त्याच्यावर फडकं टाकलं, उपाळणं होतं ते टाकलं आणि डोक्यावर ती टोपली घेतली आणि तिथून ते बाहेर पडले. तिथून बाहेर पडल्यानंतर यमुना नदी लागली. त्या यमुना नदीमधून आता पार कसं जायचं, पण त्यांच्या डोक्यांमध्ये एवढंच होतं की आपल्याला पलीकडे जायचंय. नदीमध्ये प्रवेश केला. नदीमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिले गुडघ्यावर पाणी होतं, अस्ती कमरेवर आलं, अस्ती छातीवर, पोटावर आलं, छातीवर आलं, गळ्यावर आलं. आता नाकात जायची वेळ आली. वासुदेव काही कमी पडत नव्हते, कारण त्यांना फक्त एवढंच होते की हा वरच्याला म्हणजे भगवंताला सुखरूप पोचवायचंय एवढंच म्हणत. पण त्या भगवंताला काळजी होती कुणाची? बापाची. म्हटलं आता यांना काय, यांच्या मनात एवढंच आहे, हे घालून गेले तर मी राहील वरच्यावर, तसं नाही करताना. म्हणजे हिचं काय काम आहे, ह्या यमुनेने कशाला प्रभाव वाढवलाय? कालपर्यंत थंड होती, आजच काही नाही प्रभाव वाढवला. नक्की हिच्या मनामध्ये काहीतरी आहे, म्हणजे हिला दर्शन द्यायचं आहे. म्हणजे पाय काढलं टोपलीतनं बाहेर आणि तिला दर्शन दिलं. कुणाला? यमुनेला. आणि यमुना तृप्त झाली, म्हणले बाज झालं, आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं. लगेच वाट करून दिली. तिथून वसुदेव पुढे गेले आणि गोकुळात पोचले. गोकुळात पोचल्यानंतर जिथे नंदराजाचा वाडा होता त्या नंदराजाच्या वाड्यात गेले. आता नंदराजा वाड्यात गेल्यानंतर तिथे यशोदा माता जिथे झोपली होती तिथे नेऊन ते ठेवलं, कारण यशोदा माता सुद्धा प्रसिद्ध झाल्यानंतर ती सुद्धा मूर्छित पडली होती. लक्षात घ्या, हे साम्य. तिथे मूर्छित पडली होती. मग तिची उपजली तिथे झालेली ती माया म्हणजे मुलगी, ती तिथनं घेतली, आपल्या टोपलीत घेतली आणि आपला भगवंत तिथे ठेवला. आणि ते पुन्हा आले कुठे? तुरुंगात आले. आता तुरुंगात आल्यानंतर काय झालं, मग ते कवाडे लागले गेले, म्हणजे दरवाजे लागले गेले, प्रकाश कमी झाला आणि सैनिक उठले. सैनिक उठल्यानंतर ही मुलगी रडायला लागली. आता ही मुलगी रडायला लागल्यानंतर त्या सैनिक जागे झाले. सैनिक जागे गेले, बरे झालं म्हटले, काय झोप लागली होती, कालचा भारूड ऐकून ना जागरण झाला होता, बरं झालं थोडक्यात तरी जाग आली, नाहीतर काय कंसाने कामावरना काढूनच टाकला असता. बरं झालं जाग आली. त्यांना कुठं माहिती आहे सगळं पलटी झालंय ते, त्यांना माहितीच नाही. तर भारूडवाला पण सकाळी गायब, आम्हाला माहितीच नाही. आज पाहिजे होता ना इथं, तो म्हणलं काय माझा काम झाला निघून. तसंच झालं. त्या ह्यांना सुद्धा कुठं काय माहिती आहे काय झालंय इथं ते. आणि मग काय झालं, आता काय करायचं म्हटले, चला कंसाला सांगून येऊया. कंसाला सांगितलं, चला 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 तुमचा 8वा कर्दन काय जन्माला आलाय, काय म्हणताय काय, चला. लगेच आले. तिथं आल्यानंतर पाहिल्यानंतर बघितलं, पण ती यशोदा आपल्या देवकी मातेने सांगितलं, अरे आकाशवाणीमध्ये थोडासा बदल झालाय. काय? 8वा मुलगा सांगितला, पण ही मला काय झाले, मुलगी झाले. मग तू हिला काय मारू नकोस. आकाशवाणीमध्ये काय सांगितलं, 8वा पुत्र, ही आहे पुत्री, ते काय जमणार नाही. तर म्हटलं जमणार नाही, मुलगा असो अगर मुलगी, आम्हाला माहीत
नाही, हिला मारायचं म्हणजे मारायचं. म्हणलं ठीक आहे, घेतले तिच्या ताब्यातनं उडून घेतले. अरे बोले कंसा बघ विचार कर, नाही नाही जमणार नाही. आणि घेतली आणि गरगर 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 फिरवली आणि दगडाला आपटणार तेवढ्यात ती सटकली आणि वरती झाली, आकाशवाणी झाली. आकाशवाणीतून सांगितलं, अरे तुझा कर्दनकाळ आहे ना ऑलरेडी तिथं आहे. कुठे? गोकुळात आहे. मी माया आहे, लक्षात ठेवा. ही तुमची आमच्या मनामध्ये जी माया आहे ना, लोभ, ती मी आहे. आणि तू काय केलंस, तू मला मारण्याचा प्रयत्न केला. मी अशी कुणातून कुणाकडे टिकत नाही, मी सटकले तुझ्याकडून. पण लक्षात ठेव, तुला मारणारा कर्दनकाळ तिथे जन्माला आलाय. तू तो विचार कर. आता असं ऐकल्यावर, कारण आकाशवाणी त्यावेळची कधी काय माहिती काय खोटी ठरत नसायची. आकाशवाणी ही सत्यच असायची. आताच्या आकाशवाण्या खोट्या ठरतात, लक्षात घ्या. रात्री एक सांगतो आणि सकाळी वेगळंच असतं, लक्षात ठेवा. मग आताच्या आकाशवाण्या नाही, त्यावेळेच्या आकाशवाण्या होत्या. तेव्हा आकाशात ना, आता भोंग्यात नाही ते बाहेर सगळा, तेव्हा आकाशात नाही येत होतं वाक्य, बरोबर आहे. मग आताचं जे झालं ना, मग ते म्हणजे आता हा 8वा जन्म तिथं झालाय म्हणजे कुठेतरी काहीतरी शंका आहे. म्हणजे बस झाला, आता गोकुळामध्ये जायला पाहिजे, कारण तिथं जन्माला आलाय. काहीतरी गडबड झाले म्हटले. मग त्या कंसाला एवढी चिंता लागली, करू काय मी, करू का आता, त्याला कसं काय मारायचं, कसं काय मारायचं. आता बघा, इकडं चिंता, गोकुळात मात्र काय झालंय, आनंद. का तर तिकडच्या सगळ्या गवळणी आनंदाने नाचायला लागल्या. काय म्हणतात, आनंद राजा घरी आनंद झाला, नंद राजा घरी आनंद झाला, कृष्ण जन्मला, राधा जन्मला, कृष्ण जन्मला, राधा जन्मला. लक्षात घ्या, इकडे मथुरेमध्ये चिंता, गोकुळात मात्र आनंद. सगळ्या गवळणी नाचायला लागल्या. का तर वसुदेवाला पुत्र झाला. त्याचं कारण पण आहे. वसुदेव महाराज, सॉरी वसुदेव नाही, नंदकिशोर, नंदकुमार. आता त्या नंदाला मुलगा झाला, त्याचा आनंद झाला. त्याचं कारण आहे का, नंदाचं वय होतं 60 वर्ष. किती? 60 वर्ष. 60व्या वर्षी मुलगा झालाय, याचा जास्त आनंद होता त्यांना सगळ्या गोकुळाला, कारण त्यांना वारस मिळाला, राजगादीला वारस मिळाला, याचा जास्त आनंद. आणि तो भगवंताचं स्वरूप आहे. हे सगळं असं तेजस्वी स्वरूप पाहिल्यानंतर सगळ्या गवळी आनंदाने नाचायला लागल्या. बरं काय झालं, त्यांची एवढी गडबड झाली, आता त्याला पाहायला जायचंय. सगळ्यांना आनंद झाला, सगळ्या गवळणी नाचू लागल्या. बघा काय, आता काहीकांना तर बघण्याची इच्छा निर्माण झाली. आता जास्तीत जास्त ज्या वयस्कर स्त्रिया होत्या ना, त्यांना जास्त आवड, वयस्कर लोकांना आवड जास्त असते. ते म्हणतात आम्हाला तरी पाहू द्या. आता एक तयार व्हायला लागले, म्हणजे चला आता मला जाऊ द्या नंदाच्या वाड्यामध्ये. आता तिचं आता कसं माहितीये काय, तिने जी लाली लावायची कशाला, ओठाला लावायची, तिने लावली डोळ्याला. घाईमध्ये सगळं उलट सुलट करून टाकलं. अहो लुगडा सुद्धा उलटा नाही असला. काल कीर्तनकारांनी सांगितलं, साखर सगळी पालीच्या रस्त्यावर ना, तसंच झालं उलट सगळं काम. कारण ती भारावून गेली. फक्त काय तिला बघायचं होतं, भगवंताला बघायचं होतं. आता तसंच त्या भगवंताला आपल्याला बघायचंय, बरोबर आहे की नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला तशी दृष्टी पाहिजे. त्या माऊलीनी, माता माऊली सगळ्यात झाल्या. बरोबर, ती एकमेकांना विचारायला लागली, हे तू पुढे होतीस, बघितलंस काय ग. ती म्हणते कुठे बघितलंय. मग काय, मग तू काय बघितलंस. मी काय बघितलंच नाही म्हणते. मग तू गेलतीस कशाला. आता मी गेलो आतमध्ये, पण तो आणि मी एक रूपच झालं. त्याच्यामुळे तो कसा दिसतोय, मी कशी दिसते मलाच माहित नाही. अशी स्थिती त्या सगळ्या गवळणींची झाली. लक्षात घ्या, तुमची आमची काय परिस्थिती असणार आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून असं सगळं भगवंताचं सगळं रास
रासक्रीडा नंतर चालू झाली. रासक्रीडा चालू झाल्यानंतर भगवंतांनी त्या सगळ्या गोपाळांना बोलून घेतलं, त्या मुलांना सगळ्यांना बोलवलं आणि म्हटलं बाबा काय त्यांच्याकडे कटाक्ष नजर मारली, सगळ्यांची परिस्थिती पाहिली. अहो असे वाळलेले होते, असे वाळलेले होते. ते म्हटले आपल्या गावामध्ये एवढं दूध दुभतं आहे, गायी आहेत, एवढं सगळं दूध तूप लोणी सगळं आहे, तरी पण हे वाळलेले आहेत. म्हटले आता यांना काहीतरी करायला लागेल. म्हणून एकाला विचारलं, म्हटलं का रे बाबा तू का वाळलास? म्हटले काय सांगायचं, अहो दूध घरात, पण आज सगळं डेअरीत आणि आमच्या डेअरीत काय नाही. म्हटलं ते आम्हाला काय मिळत नाही. म्हटले पाच झालं, आता तुमच्या डेअरीत काय मिळत नाही ना, तर आता आपण काय करायचं, युनियन करायची. आणि मग चोरी करायला सुरुवात केली. आणि मग चोरी कुणासाठी केली? या गोपाळांसाठी केली. का तर त्या गोपाळांना काहीतरी सुदृढ करायचं होतं, कारण ते भविष्य होते ना. लक्षात ठेवा, जसं आपण म्हणतो एखादा आता आपण म्हणतो ना हे तरुण उद्याचे काय आहेत, भविष्य आहेत, तसंच ते म्हणले भगवंत हे तरुण आहेत ना ह्या गोकुळामधले, हे सुद्धा उद्याचे काय आहेत, भविष्य. यांना आता आपण जर सुदृढ नाही केलं तर हे मानस काय उरणार नाही. म्हणून यांना काहीतरी आपण शिक्षा दिली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यासाठी चोरी करायला सुरुवात केली. अनेक चोऱ्या केल्या, नको त्यांच्या आव्हानं स्वीकारली. एक म्हणली बघू कशी येतोस तू माझ्या घरी, काय म्हणले, एक म्हणली बघू कसा, तिला मनाने वाटत होतं हा माझ्या घरीच यावा. आपल्याला एखाद्याला जर करायचं असं नडायचं असेल ना, तर आपण मुद्दाम आव्हान देतो, बघू. त्याला असं वाटतं नाही बघायलाच पाहिजे, पण तो घाबरतो समोरचा. तो हा एवढा मोठा आव्हान देते, मध्ये जाऊ दे नको. पण तो भगवान श्रीकृष्ण होता, तो त्यांनी सांगितलं बघू ना, ठीक आहे म्हणलं, तुझीच बारी आज. तिच्याच घरी गेले. तिच्या नवऱ्याची दाढी वाढली होती, माझी बारीक आहे, तिची वाढली होती त्याच्या नवऱ्याची. त्यावेळेला दाढी वाढायची लोक, आता नाही. आता काय झालं माहिती आहे का, आता ना ते लवकर पिकायला लागल्या दाढ्या लोकांच्या, विचार करतात जास्त. मग आता ठेवायची की नाही ठेवायची हा प्रश्न पडला. आम्ही पण काळ्या केल्यात हो, लक्षात ठेवा, आमच्या पण पांढऱ्या झाल्यात. पण आता काय, आमची ओळख झाली दाढीमुळं. दाढी काढली तुम्ही म्हणाल कोणचे दोन देशमुख महाराज कुठे आहेत हो? काल एकाने प्रश्न विचारला, तर फोटोमध्ये माझी दाढी नव्हती ना एका, ते म्हणजे देशमुख महाराज हे काय दाढीवाले. हे ओळख सुद्धा एखाद्याला शिवाजी महाराजांची ओळख दाढीवर नव्हते ना, तशी आमची ओळख दाढीवर ना. मग आता या महाराजांची दाढी नाही, ते म्हणजे ह्या काय हे काय ठेवू शकत नाही काय, बघा किती राजबिंडा स्वरूप आहे. पण दाढी पिकले म्हणून ठेवता येत नाही. मग तसंच ती दाढी अगदी मजबूत होती, दाढी आणि ह्यांची वेणीची गाठ मारली. बरं ती भगवंतानी मारलेली गाठी अशी सुटणार होती काय, नाही सुटणार. आणि मग काय, दोघं सकाळी उठायला गेले, चोरी केली त्यांच्या घरात, उठायला गेले, बघतात ते काय, नवरा वरते एकीकडं, नवरी वरते एकीकडं. ती नवरा म्हणते अगं सोड आता सकाळ झाले. काय म्हणते, आता सोड, सकाळ झाले. हे म्हणते अहो मी कुठं म्हणते दुपार झाले, सकाळ झाले, तुम्ही सोडा. तू आयला बघितलं तर नाही, कोणतरी गडबडी केले, मग ती सोडले. अशा अनेक प्रकार झाले, विषय मोठे आहेत. काय झाले, तुम्ही उशीर केलात ग्रामस्थांनी, इथे 10ला कालाच असतो, तुम्ही आलेत 11:45, मला वेळ दिलात कमी. आता चरित्र थोडंच राहिलंय, लक्षात घ्या. तर त्या अगोदर आपण भगवंताचं काय ज्याचं काल आहे ना त्याचा आपण नामोच्चार करायचा. आणि सर्व हे रासक्रीडा करत असताना काही गवळणींनी कंप्लीट करायला सुरुवात केली. कुणाला,
भगवंताची कुणाकडे यशोदा मातेकडे. म्हणले बा तुझा आता काना आता फार विचित्र वागायला लागलाय, त्यांना आवरा. त्यांना आवरलं नाही ना तर आमच्या सासू आम्हाला ठेवणार नाहीत, लक्षात घ्या. त्यांनी काय केलं म्हणा आम्हाला वेळ लावलंय, कसाचा नामाचा वेळ लावलंय, मुरलीचा वेळ लावलंय म्हणत त्यांना तुम्ही आवरा. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं. आणि आमच्या घरी रात्री चोरीला आला होता. म्हटले कसं चोरी केली? नाही हो आमचा मुलगा चोरी कर नाही नाही केलंय. मग एकीने काय केलं रंगे हात पकडून दिलं. पकडून दिल्यानंतर मग यशोदा मातेला ते पटायला लागलं. कारण काय झालं ज्यावेळेला यशोदा मातेने भगवंताला सांगितलं बघू तुझ्या तोंडात काय, आणि त्याच्या तोंडात काय खाल्लं हे बघण्यासाठी त्या भगवंताने तोंड उघडलं ना तेव्हा त्या यशोदा मातेला विश्व दिसलं आतमध्ये. लक्षात ठेवा. त्यावेळेला तिला विश्व दिसलं तेव्हा तिने सांगितलं हा मुलगा सामान्य नाही. आणि म्हणून तिने सांगितलं बस आता इथे थांबवा, आम्ही तुला आता दंडक देतो. काय म्हणले तू उद्यापासून रानात जा आणि रानात जायचं, ही सगळे गोधनी घ्यायची, गायी घ्यायची आणि चरायला जायची, तुझी शिक्षा. आणि मग सर्वांना बोलून घेतलं. म्हणले बघा आपली चौरी संघटना म्हणजे चोरीची करणारीची जी संघटना आहे ना त्या सगळ्या संघटनेच्या सगळ्या सभासदांनी उद्या काय करायचंय आपापल्या गायी घ्यायच्या आणि माझ्या मागून यायचं. कुठे रानात आपण सगळ्यांना जायचं. एवढा आनंद झाला सगळ्यांना. ते रोज स्वतः सगळे एकत्र एकटेच असायचे. आज त्यांच्या बरोबर भगवंत आहे याचा आनंद त्यांना झाला. म्हणले ठीक आहे म्हणले आपण उद्या जाऊया. म्हणले एक काम करा पण प्रत्येकाने न्याहारी आपल्या बरोबर घ्यायची. लक्षात घ्या. ते म्हटले जाय तेवढं सोडून बोल का आमच्याकडून घरून काही देत नाही डबा, मी घरी गेल्यावर एकदाच जेवतो. तर म्हणले असं जमणार नाही, आपण दिवसभर तिकडे थांबायचंय. तिकडे गेल्यानंतर लगोरी होतो तो हमामा सगळे खेळ खेळायचे आपल्याला तिकडे. हे हमामा पोरा हमामा मुलीवाज घाला, हमामा पोरा हमामा मुलीवाज घाला, आपण हे सगळे खेळ खेळायचे. उद्या तुम्ही सगळ्यांनी डबे घेऊन या. आणलेत का सगळ्यांनी डबे आणले का? सगळ्यांनी डबे एकत्र करा. कारण भगवंतांनी सांगितलं ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सगळे रानात आले आणि दुपारपर्यंत सगळे खेळ खेळून झाले, सगळे दमले आणि मग सुदामा बोलायला लागले अरे कृष्णा बाद झालं रे, आता भूक लागली. अरे तुम्ही तर काल म्हणत होते का डबा आणायचा नाही. मला नशीब मी तुम्हाला सांगितलं डबा आणायला. अरे बरोबर आहे आम्ही डबा आणत नव्हतो पण आम्ही असले खेळ खेळत नव्हतो, आम्ही एक जागेवर बसून जायचो. आता खेळ खेळल्यामुळे आम्हाला काय लागले भूक लागले. वाजले 12 आता खायला पाहिजे. म्हटलं आता काय करा मग चला आणल्यात ना सगळ्यांनी शिदोऱ्या मग करा एकत्र. ते एक जण असा बाजूबाजूला व्हायला गेला. का रे का? ते म्हणले काय माझ्या डब्यामध्ये असं काही मजा नाही. म्हणले का नाही? काय नाही हो फक्त दही आणलंय. मग असू दे ना दही आण इकडे. दही का? दही का वाईट आहे का? दही का वाईट आहे का? नाही म्हणले आण. एक जण म्हणलं नाही माझ्या घरात लाया आहेत त्यात आणल्यात. अरे मग चांगली गोष्ट आहे आण. मग ह्याची दही त्याचा लाया एकत्र केला, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या सगळ्या एकत्र करून आणि मग सांगितलं भगवंतानी हे बघा आता दुपारची वेळ झाली, 12 वाजून गेलेत. आता सगळ्यांना आपल्याला काय करायचं आहे, आपण सगळे एकत्र आलो याचं कारण एक आहे की आपल्याला ही काय मिळालेली आहे शिक्षा आहे.
लक्षात घ्या. आपण शिक्षा भोगताना सुद्धा आनंद वर्तवला पाहिजे. लक्षात घ्या, शिक्षा पण आनंदाने स्वीकारली पाहिजे. मग आज आपल्याला आनंद इथं करायचा आहे. घरच्या लोकांना वाटलं पाहिजे आपण शिक्षा केली त्याचा ह्यांना परिणाम यांच्यावर काहीच नाही, उलट हे आनंदाने तिकडे खेळत होते. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं, एका भगवंताचं आपण चिंतन करायचं. ज्ञानेश्वर सगळ्यांचे गोळा केले आणि म्हटले आता काय करा, आपण सगळ्यांनी वाटायचंय. आता हा काला, याला काला म्हणतात. त्यावेळी भगवंत श्रीकृष्णाने सांगितलं काला याचा अर्थ असा आहे, काला कालवा या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. चांगले शुद्ध गोष्टी एकत्र आल्यानंतर काला होतात आणि दोन अशुद्ध गोष्टी एकत्र आल्यानंतर त्याला कालवा म्हणतात. लक्षात घ्या, काला आणि कालवा. कालवा, आता काल्यामध्ये बघा दही आणि लाह्या एकत्र आल्यानंतर काय होतो, काला होतो. तसंच आहे, आपण पण दारू आणि पाणी एकत्र आल्यानंतर काय होतो, कालवा होतो. म्हणजे वाटेला लागलेली, त्या वाटेला लागलेली लोक आहेत ना, त्यांना विचारा त्यांची परिस्थिती काय आहे. कालवा झाला त्यांच्या जीवनाचा. तिकडे आपल्याला जायचं नाही, तर आपल्याकडे कुठे वळायचं, आपल्याला काल्याकडे वळायचं आहे. म्हणून आता काला करायचं आपल्याला. सगळ्यांनी काय करायचं आहे, आता आपण काल्याचा अभंग होईल. अभंग झाल्यानंतर काल्याचा प्रसाद सगळ्यांना लाभ होणार आहे. चला पहिला अभंग घ्या मग
आपल्याला पांडुरंगाची आरती घ्यायची
शिवाय